थोडंफार सांगा ना कसं तुम्ही मॅनेज करता ते, काय म्हणजे एवढी शस्त्र वगैरे कुठून तुम्ही जमा केली आणि कशी मेंटेन ठेवली एवढी सगळी? शस्त्र म्हणजे जमा करण्यासाठी म्हणजे कसं की आपल्याकडे लोकांना एक वाईट सवय आहे की आपला इतिहास हा भंगारात देण्याची फार वाईट सवय आहे. अशा वेळेला ही जुनी दुकानं म्हणजे जिथे या सगळ्या गोष्टी मोडीत येतात, जुनी भांडी वगैरे अशी मोडीत येतात, तर अशा ठिकाणी ही शस्त्र कधी कधी मिळतात. किंवा मग महाराष्ट्रात अशी बरीच जुनी घराणी आहेत की बाबा त्यांची पुढची पिढी त्याचं जतन व्यवस्थित करू शकत नाही, तर मग त्यांना कुठनं कॉन्टॅक्ट मिळतात की बाबा अशी मुलं अशा पद्धतीचं कार्य करतात. तर मग ते आमच्याशी संपर्क साधून की बाबा ही चित्र किंवा शस्त्र तुम्ही घ्या, आमच्याकडनं तुम्ही ठेवा, लोकांपर्यंत पोचवा. अशा पद्धतीने हा सगळा संघ उभा राहतो हळूहळू. हां, मग ते त्याला खूप वेळ लागत असेल ना, एवढं सगळं वेळ लागतो. लगेच तर होणार नाही. तुमचा अभ्यास पण असेल त्याच्यामध्ये एकदम. करता जवळजवळ 12-13 वर्ष गेली हे सगळं करता. संवर्धनाच्या दृष्टीने कारण म्हणायचं झालं तर मुंबईमध्ये थोडं वातावरण खारं आहे, त्याच्यामुळे 8-10 दिवसाने त्याचा सतत त्याला तेल लावत राहणं, बरोबर, त्याच्यावरती बुरशी किंवा गंज धरू नये म्हणून नेहमी त्याची निगा राखावी लागते. अच्छा, हां, ते तर आहेत. आणि मग ते माथेरानला पण माहिती आहे का तुम्हाला? ते माथेरानला पण शिवाजी महाराजांचं एक शिवसृष्टी छोटीशी उभी केली. हां, तिकडे जगदंबा तलवारचं पण एक प्रतिकृती म्हणून आहे तिकडे. तिकडे पण तुम्हाला म्हणजे माहिती असेल ना? ते पण माहिती मला वाटतं लाड नावाचे कोणीतरी आहे. हां, तेच आहे, केलेलं आहे. चांगलं गेलं हो, ते पण चांगलं गेलं. आम्ही गेलेलो लास्ट टाइम, त्यामुळे तिथे अशी पर्यटन स्थळं आहेत, अशा ठिकाणी नक्कीच महाराजांचा इतिहास पोचला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी प्रत्येकाने, मी म्हणतो महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने पुढाकार इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. बरोबर, हा एवढा महाराष्ट्राचा महाराजांचा वैभवशाली इतिहास लोकांपर्यंत पोचू शकेल. बरोबर. आपलं नाव काय? किरण शिंदे. अच्छा, चांगलं आहे. तुम्ही एवढे चांगले मेंटेन करतात शिवाजी महाराजांचं, एवढं सगळं जतन करून ठेवलं. धन्यवाद खूप खूप.